किंवा आपण दक्षिण भारतामध्ये राहतो तर पार हरिद्वार किंवा उत्तरांचल, उत्तर काशी इकडे जाऊन गंगाजल तेही चांगल्या क्वालिटीचं शुद्ध गंगाजल आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मोठा पैसे जास्त मोजायला तर मोठा खर्च आहे. जल पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ई पोस्टद्वारे. ई पोस्टवर तुम्ही बुकिंग करू शकता. ई पोस्टवर ऑनलाईन बुकिंग केल्यावर आम्ही 221 रुपयामध्ये स्पीड पोस्ट, त्याच्यामध्ये तुमचं GST चार्ज पण इन्क्लुडेड आहे, तर 221 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच ही सेवा आम्ही देऊ शकतो. आता आपण बघतो आहे की ऋषिकेश किंवा हरिद्वारला जाण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला गंगाजल पाहिजे असेल तर. मी बरोबर बोलते आहे आणि तुम्ही बरोबर ऐकता आहात. मी यासाठी म्हणते आहे की घरोघरी जे गंगाजल आहे हे डाक विभागाद्वारे पोहोचवल्या जाते आणि आपण बघतो आहे ही जी योजना आहे डाक विभागाने सुरू केली आणि त्यामध्ये चांगला प्रतिसाद जो आहे विदर्भात या योजनेला डाक विभागाच्या मिळालेला आहे आणि अनेक लोकांनी जो आहे गंगाजल हे घरपोच गंगाजल लोकांना मिळालेलं आहे अगदी कमी किमतीत आणि डाकद्वारे ते घरी आलेलं आहे. ते कसं आलं आणि नेमकं खरंच हे गंगाजल आहे का या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत डाक विभागाचे विदर्भाचे हेड जे आहेत ते माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुधीर जाफरी सर आणि त्यांच्याकडनं आपण हे सगळं जाणून घेणार आहोत नेमकी कशा प्रकारे ही योजना डाक विभागाला सुचली की गंगाजल जे आहे ते घरोघरी पोहोचवलं गेलं पाहिजे आणि अगदी कमी किमतीत हे गंगाजल घरोघरी पोहोचवलं जात आहे. किती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे या सगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. सर सगळ्यात पहिले तर डाक विभागाला ही कल्पना कशी सुचली? भारतीय टपाल विभागाद्वारे गंगाजल पुरवण्याची एक विशेष सोय आम्ही इथे सुविधा पूर्ण भारतात आम्ही सुरू केलेली आहे. आता याच्यामध्ये बरेच लोकांना आपल्या धार्मिक कार्यासाठी वेगळ्या कार्यक्रमांसाठी गंगाजलची आवश्यकता असते. अस्सल ऑथेंटिक गंगाजल भेटणं खूप कठीण आहे, कारण ते तुम्हाला उत्तरांचलमधून मागावं लागतं. त्याची क्वालिटी, त्याचं एक्सपायरी, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. तर भारतीय टपाल विभागाने एक विशेष मोहीम राबवलेली आहे. याच्यामध्ये आम्ही हरिद्वार, उत्तरांचलमध्ये स्वतः जाऊन आमचे जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत त्याच्याद्वारे गंगाजलचं उत्पादन घेतो आम्ही आणि आमच्या विशेष बॉटलमध्ये अतिशय वाजिब किमतीमध्ये पूर्ण भारतामध्ये आम्ही याची सोय करतो. विदर्भामध्ये मागच्या 1 वर्षापासून आम्ही 3000पेक्षा जास्त गंगाजलचे बाटल्या इथे पुरवल्यात आहे आणि भारतीय टपाल विभागाला याच्यामध्ये 90,000च्या वर जास्त नफा घेतलेला आहे. ही गंगाजलची 250 ml ची बाटली फक्त 30 रुपयामध्ये आमचे इतवारी हेड पोस्ट ऑफिसमध्ये आणि नागपूर GPOमध्ये उपलब्ध आहे. काउंटरवर तुम्ही कधी जाऊन घेऊ शकता. या व्यतिरिक्त ई पोस्टद्वारे कोणी पण त्याची स्पेशल ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतं फक्त 121 रुपयामध्ये. त्याच्यानंतर स्पीड पोस्ट पार्सलचं चार्जेससुद्धा आहेत. ती घरपोच सेवासुद्धा आम्ही हे पुरवत आहोत. मला अपेक्षा आहे की भारत देशामध्ये सुद्धा आणि विदर्भात विशेषतः ज्यांना गंगाजलची आवश्यकता असेल, विशेष कार्यक्रमांसाठी, धार्मिक कार्यासाठी त्यांना आवश्यकता असेल तर ते कधी पण आमच्या इथे ऑर्डर करू शकतात आणि आम्ही त्यांना घरपोच सुविधा पुरवू शकतो. या व्यतिरिक्त आमच्या काउंटरवर सुद्धा ही अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त नागपूरमध्ये कुठेही आमचे हेड पोस्ट ऑफिस सोडून लोकांना कुठे दुसरी जागे त्यांना बल्कमध्ये आवश्यकता असेल तर त्यांनी निश्चित आमच्या कार्यालयाला संपर्क साधावा. आम्ही ही सुविधा नक्की पुरवू. नक्कीच. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की 3000 घरांपर्यंत हे गंगाजल जे आहे डाक विभागाने पोहोचवले आहे. त्यामध्ये ग्रामीण परिसरातनं कसा प्रतिसाद होता आणि मुख्य म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना ही एक वरदान ठरली आहे का ही जी योजना आहे तुमची? ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला असा भेटलेला आहे आणि आता बरेच लोकांना याच्याबद्दल जास्त माहिती असल्यामुळे बाकी प्रायव्हेट प्लेयर्स पण याच्यासाठी पुरवतात, पण त्याची गॅरंटी अशी कोणी देत नाही. भारतीय टपाल विभाग कारण एक सरकारी भारत सरकारचा उपक्रम आहे, त्या व्यक्तीमुळे आमची प्रोडक्टची गॅरंटी असते आणि आम्ही आता प्रयत्न करत आहोत की आमचे जे वेगवेगळे पोस्ट ऑफिस आहेत त्याच्यामध्ये पण याचा स्टॉक आम्ही ठेवणार आहोत. विशेषतः जनतेकडून आम्हाला काही याच्याबद्दल इनपुट भेटत असेल, त्यांनी काही अपेक्षा असतील, त्यांनी आम्हाला काही विशेष सूचना दिल्या तर निश्चितच पूर्ण विदर्भामध्ये आम्ही बाकी लोकेशन्समध्ये सुद्धा याचा पुरवठा करणार आहोत आणि ऑनलाईन सेवा आता सुविधा उपलब्धच आहे. ऑनलाईन बुकिंग सुद्धा याची केली जाऊ शकते. नक्कीच. ज्याप्रमाणे आता आपण गॅरंटीची गोष्ट केली तर हे जल जे आहे हे खरंच गंगाजल आहे का आणि शुद्ध आहे का या सगळ्या गोष्टींची खात्री नागरिकांना किंवा जे ग्राहक आहेत त्यांना पोस्ट कशी देतात? भारतीय टपाल विभाग सरकारी विभाग आहे. आम्ही याचं जे प्रोक्युअरमेंट असतं, जे सोर्सिंग असतं ते व्हेरीफाईड सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडूनच घेत आहोत. याचं विशेष हायजिनिक पॅकिंग केलं जाते. अतिशय पद्धतशीररित्या हे सीलबंद आहे.
त्याची पूर्ण क्वालिटी चेकिंग केलं जातं आणि त्याद्वारेच याचा पुरवठा होत आहे. एक्सपायर्ड मटेरियल काही याच्यामध्ये नसतं. आमचा खूप चांगला क्वालिटी कंट्रोल याच्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करत आहोत आणि मी आपल्या सगळ्यांना हमी देऊ इच्छितो की अतिशय जेन्युइन ऑथेंटिक प्रोडक्टही आम्ही सप्लाय करत आहोत त्याच्यामध्ये. नक्कीच. आपण बघतोय की विदर्भातला काही भाग जो आहे तो डोंगर दऱ्यातला आहे, म्हणजे गडचिरोलीचा भाग, तिकडे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. तर असा काही दुर्गम भाग आहे का जिथे गंगाजल पोहोचवलं, किंवा तिथली काही एक अशी खास आठवण किंवा काही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सांगू इच्छिता? विदर्भामध्ये आमच्याकडे 13 हेड पोस्ट ऑफिसेस आहेत. 13 प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे एक पोस्ट ऑफिस आहे. गडचिरोली विशेषतः आमच्याकडे मुख्य डाकघर आहे. तर याच्यामुळे गंगाजलची जी उपलब्धता आहे या सगळ्या हेड पोस्ट ऑफिसमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून 6 ऑफिसेस आहेत पूर्ण विदर्भामध्ये, जिथे याच्या व्यतिरिक्त आम्ही गंगाजलची सोय केलेली आहे. मला लक्षात आहे की गोंदियामध्ये आमच्याकडे एक फॅमिली होती, ज्यांचं घरी शेवटी अंतिम संस्काराचं कार्य करायचं होतं आणि त्यांना गंगाजलची आवश्यकता होती. तर तेव्हा गोंदिया हेड पोस्ट ऑफिसमध्ये आमची याची सोय होती आणि तेव्हा तुमसरमधून एक फॅमिलीने आमच्याकडे रिक्वेस्ट केली होती की आम्हाला गंगाजल लगेच सकाळी आवश्यकता आहे. सकाळचाच कार्यक्रम आहे त्यांचा. जे अंतिम संस्कार होते ते सकाळी ते क्रिया करणार होते. तर आमच्या पोस्टमॅननी त्या दिवशी सकाळी 8 वाजता जाऊन ते गंगाजल त्या फॅमिलीला पुरवलेलं होतं. तर ते फॅमिलीने खूप मोठं समाधान व्यक्त केलं होतं की याची तत्पर सेवा आम्ही त्यांच्यासाठी, कारण ते आवश्यक कार्य होतं, त्यांना गंगाजलची खूप आवश्यकता होती. तर त्या धार्मिक कार्यामध्ये, ते रिच्युअलमध्ये त्यांना आवश्यकता होती. पण आम्ही वेळेवर आणि योग्यरित्या त्यांना ती गंगाजलची पण सप्लाय केली होती. अजून पण विदर्भामध्ये कोणालाही छोटी मोठी पण आवश्यकता असेल तर नक्कीच भारतीय टपाल विभाग त्याच्यासाठी तत्पर आहे. नक्कीच. आपण ज्याप्रमाणे सांगितलं 3000 घरांपर्यंत गंगाजल पोहोचवलेलं आहे. एवढ्या यशाचं कमक काय आहे नेमकं? आणि महाराष्ट्रामधून म्हणजे विदर्भात जे आहे सर्वात जास्त गंगाजल हे घरोघरी पोहोचवण्यात डाक विभागाला यश मिळालेलं आहे. काय सांगाल? भारतीय टपाल विभागाचे पूर्ण विदर्भामध्ये 3500च्या वर पोस्ट ऑफिसेस आहेत. असं कानाकोपऱ्यामध्ये भारतीय टपाल विभागाचे ऑफिसेस आहेत. आमचं सर्वात मोठं नेटवर्क इथे आहे. 7000च्या वर कार्यरत आमचे पोस्टमन आहेत इथे, जे प्रयत्न करतात की छोटीची छोटी जी सेवा असेल, विशेषतः जे गंगाजल असेल, ते वेळेवर लोकांना पोहोचवण्यात यावं. या व्यतिरिक्त हे जाळं आम्ही अजून पसरवणार आहोत. आता जे जुने नक्षलग्रस्त एरिया होते यामध्ये पण आमचे नवीन पोस्ट ऑफिसेस आहेत. 600च्या वर पोस्ट ऑफिसेस आता या भागामध्ये पण आहेत. म्हणून गंगाजल किंवा बाकी टपाल सेवा याचं पूर्ण विदर्भामध्ये मोठं जाळं आम्ही पसरवलेलं आहे आणि अजून त्याचं सक्षमीकरण करणार आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी APT 2.0 इंट्रोड्यूस केलं होतं आमचे टपाल सेवामध्ये. त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग आणि डिलिव्हरी अजून सुरळीतरित्या आम्ही पार पाडत आहोत. तर जे आमचे क्वालिटी ऑफ सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचं आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसून येत आहे. नक्कीच. आता आपण बघतो की डिजिटलचं युग आहे. आता चिठ्ठ्या, पत्रांचा जमाना गेला असं म्हणणाऱ्यांसाठी गंगाजल डिलिव्हरी हे एक म्हणजे पोस्टाचं नवं आहे का? जसं तुम्ही सांगितलं की आता चिठ्ठ्या कमी लोक लिहित आहेत, पण पार्सल सर्व्हिसेस, ई-कॉमर्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट या गोष्टी आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नवीन पिढीसुद्धा पार्सलमध्ये जे छोटे मोठे कन्साइनमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे. भारतीय टपाल विभाग अतिशय सुरळीतरित्या हे पार पाडत आहे. सगळ्यांना आमचं जे स्पीड पोस्ट आहे, जे आमचं फ्लॅगशिप प्रोडक्ट आम्ही म्हणतो, जे सगळ्यांना माहिती आहे स्पीड पोस्ट आहे. स्पीड पोस्टचं जाळं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण देशात पसरवलं आहे. विदर्भात स्पेशली 100% त्याचं ट्रॅकिंग पॉसिबल आहे. तुम्ही ऑनलाईन तुमचे कन्साइनमेंटसुद्धा ट्रॅक करू शकता. स्पेशल ग्रीव्हन्स रिड्रेसल सेलसुद्धा आम्ही याच्यासाठी एस्टॅब्लिश केलेलं आहे. बल्कमध्ये जे ऑपरेटर्स आहेत किंवा मोठे प्रमाणात ज्यांचं आहे त्याच्यासाठी आम्ही विशेष डिस्काउंट स्ट्रक्चरसुद्धा आणलेलं आहे. काउंटर्स बुकिंग आम्ही आता सुरू केलेले आहेत. स्पेशली नागपूरमध्ये आता आम्ही 24 तास काउंटर्स बुकिंग सेंटर सुरू केलेले आहेत. 0 माईलला 24 तास चालू आहेत. या व्यतिरिक्त विदर्भाचं उन्हाळ्यातलं आपण तापमान आणि वातावरण बघितलं तर एक्सटेंडेड काउंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. आपण बघतोय की ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की पोस्टाद्वारे आता गंगाजल जे आहे घरोघरी पोहोचलेलं आहे. 3000 घरांमध्ये विदर्भात हे गेलेलं आहे आणि दुर्गम भागामध्ये पण पोस्टाची सर्व्हिस अवेलेबल आहे. काय नेमकं म्हणजे किती याचा दर होता आणि किती क्वांटिटीमध्ये हे जे आहे गंगाजल मिळायचं, कसं हे ऑर्डर करायचं होतं? गंगाजल आमच्या काउंटरचं तुम्ही घेऊ शकता. 250 ml ची जी बाटली असते ती तुम्हाला 30 रुपयामध्ये भेटते. तुम्हाला घरपोच गंगाजल पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ई-पोस्टद्वारे. ई-पोस्टवर तुम्ही बुकिंग करू शकता. ई-पोस्टवर ऑनलाईन बुकिंग केल्यावर आम्ही 221 रुपयामध्ये स्पीड पोस्ट
त्याच्यामध्ये तुमचं GST चार्ज पण इन्क्लुडेड आहे. तर 221 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच ही सेवा आम्ही देऊ शकतो. पूर्ण विदर्भामध्ये ही सेवा कुठेही आम्ही पुरवू शकतो. ऑनलाईन याची सेवा अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त तुमचा बल्कमध्ये काही वेगळे ऑर्डर्स असतील तर कृपया आमचे जे हेड पोस्ट ऑफिसमध्ये आहे तिथे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करावा. आम्ही बल्कमध्ये पण ऑर्डर प्रोव्हाइड करतो. फक्त तुम्हाला आगाऊ ते थोडंसं आम्हाला इंटिमेशन द्यावं लागेल आणि त्याप्रमाणे ती सेवा आम्ही नक्कीच पुरवू. नक्कीच. या योजनेमुळे डाक विभागाला किती महसूल म्हणजे उत्पन्न झालेलं आहे, किती फायदा झालेला आहे या योजनेचा? मागच्या वित्तीय वर्षामध्ये आम्ही 90,000च्या वर याच्यामध्ये आमचं उत्पन्न झालेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही ही सेवा पुरवत आहोत. तर त्याच्यामध्ये आमचा नफा हा हेतू बिलकुल नाही आहे. आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांना ही चांगली किफायतशीर सेवा कशी पुरवावी त्याच्यासाठी आम्ही गंगाजलचं वितरण पूर्ण देशभरामध्ये आणि स्पेशली विदर्भामध्ये करत आहोत. नक्कीच. जे लोक हरिद्वार आणि उत्तराखंड वगैरे या ठिकाणी जाऊ शकत नाही, गंगाजल आणू शकत नाही, अशा लोकांसाठी काय संदेश द्या? आपले काही जे कार्य असतील, धार्मिक कार्य असतील, विधी असतील याच्यासाठी आपल्याला गंगाजलची आवश्यकता लागते. आता पूर्ण विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा आपण दक्षिण भारतामध्ये राहतो तर पार हरिद्वार किंवा उत्तरांचल, उत्तर काशी इकडे जाऊन गंगाजल तेही चांगल्या क्वालिटीचं शुद्ध गंगाजल आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मोठा पैसे जास्त मोजायला तर मोठा खर्च आहे. या व्यतिरिक्त हे एवढं सोपं नाही आहे भेटणं. ऑनलाईन काय बऱ्याच वेबसाईट जे देतात पण त्याची गॅरंटी नाही आहे. आम्ही एक 100% अश्युअर्ड गॅरंटेड सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. वेळेवर आम्ही ते किफायतशीररित्या तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तुम्हाला क्वांटिटी किती पाहिजे ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता, त्याप्रमाणे त्याची सोय करू शकतो. तर टपाल विभागाद्वारे ही सेवा निश्चितच खूप चांगल्या दरामध्ये आपल्याला देण्यात येत आहे. माझी अपील आहे लोक जनतेला, कृपया या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. नक्कीच. आतापर्यंत आपण बघत होतो की पोस्टाद्वारे आपण पत्र असतील हे पोस्ट करायचो, त्यानंतर आपण काही आपले पार्सल असतील ते देखील आपण पोस्टाद्वारे त्याची देखील आपण इथनं पोस्टिंग करायचो. परंतु आता गंगाजल जे आहे आपल्याला घरपोच पोस्टाद्वारे द्वारे जे आहे ते मिळणार आहे आणि आत्तापर्यंत 3,000 म्हणजे 3,000 घरांपर्यंत हे गंगाजल जे आहे टपाल विभागाने पोहोचवलेलं आहे अत्यल्प दरात. आणि जे लोक जाऊ शकत नाही, गंगाजल घेऊन येऊ शकत नाही ऋषिकेशवरून वगैरे, त्यांच्यासाठी अगदी चांगली सुविधा जी आहे टपाल विभागाने अत्यल्प दरात जी आहे सुरू केलेली आहे. आणि विदर्भामध्ये या योजनेला म्हणजे ही योजना जी आहे एवढी यशस्वी झालेली आहे की याला चांगला प्रतिसाद जो आहे विदर्भात मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दुर्गमातल्या दुर्गम परिसरामध्ये टपाल विभागाने यशस्वीपणे हे गंगाजल जे आहे पोहोचवलेलं आहे. तर अशा प्रकारची सुविधा जर आपल्याला हवी असेल तर आपण ऑनलाईन देखील हे गंगाजल आपल्या घरी मागवू शकतो टपाल विभागाद्वारे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.